नवरा: अगं, पुस्तकात लिहिलंय की माझे पूर्वज म्हणजे चक्क माकड होती. हे खरं आहे का? बायको: हे मी कसं सांगू? तुमच्या पूर्वजांविषयी मला फारशी माहिती नाही ना. महिला: तुमच्या दुकानातून नेलेल्या साबणाने माझ्या मुलाचे कपडे धुतले, ते सर्वच आकसले आहेत. दुकानदार: त्याच साबणाने तुमच्या मुलाला आंघोळ घाला, ते कपडे त्याला व्यवस्थित येतील. कर्मचारी: साहेब, मला ऑफिसमधून लवकर घरी जाण्याची परवानगी द्या. रात्री मी रिक्षा चालवतो, पगार पुरत नाही. मॅनेजर: हरकत नाही, पण अधूनमधून माझ्या वडापावच्या गाडीवर आलं पाहिजे. रात्री मी वडापाव विकतो, मलाही पगार पुरत नाही. सेवानिवृत्तीनंतरचा टाइमपास कसा करावा हे मी ठरवलेलं आहे. स्टेट बँकेतून 500 रुपये काढावेत, नंतर तेच पैसे शेजारच्या महाराष्ट्र बँकेत भरावेत. दोन्हीकडून 2-3 तास एस-सीमध्ये बसावे. वेळ छान जातो, भेटीगाठीही होतात. दुसऱ्या दिवशी हेच उलट्या क्रमाने करावे. बायको: अहो, मिस्टर नेन्यांच्या मिसेसच्या अंत्यविधीला गेला नाहीत तुम्ही, काय वाटेल त्यांना? नवरा: अगं, त्यांच्या आधीच्या 3ही बायका वारल्यावर मी गेलो होतो, पण मी त्यांना एकदाही तशी संधी दिली नाही. कोणत्या तोंडाने जाऊ सांग. पती: मैं दूसरे देश जा रहा हूँ. पत्नी: भारत जाओ तो साड़ी भेजना, दुबई जाओ तो गहने भेजना, फ्रांस जाओ तो परफ्यूम भेजना. पति: नर्क जाऊँ तो क्या भेजूँ? पत्नी: बस अपना वीडियो भेजना, हम भी तो देखे बीवी को सताने वाले किस हाल में है. अनलिमिटेड कॉलचा पुरेपूर फायदा उचलणाऱ्या 2 व्यक्ती म्हणजे आई आणि मावशी. तासभर बोलून झाल्यावर काय बोललीस असं विचारल्यावर काही नाही असंच उत्तर मिळणार. गोट्या व त्याचे बाबा ज्यूसच्या स्टॉलवर ज्यूस प्यायला गेले. गोट्या: बाबा, अशी एखादी उलटी मशीन नाही का, ज्यामध्ये ज्यूस टाकल्यावर फळ मिळेल? बाबा: आहे रे बाबा, आहे, तू त्याचंच फळ आहेस. नवरा: अगं, उद्यापासून आपण दोघे मॉर्निंग वॉकला जात जाऊ, शरीर निरोगी राहते त्यामुळे. बायको: म्हणजे मला काही रोग झालाय असे वाटते का तुम्हाला? मी रोगट आहे असं म्हणायचं का तुम्हाला? नवरा: बरं बाई, नको येऊ तू, मी एकटाच जात जाईन, मग तर झालं ना. बायको: हो हो, एकटेच जा, मी नको वाटते ना तुमच्याबरोबर, माझी अडचण होईल ना.